आज आपल्याकडे एक असा स्रोत आहे जो एका खूप खूप जुन्या आणि आपण सगळ्यांनी ऐकलेल्या कथेला एका अगदी नवीन नजरेतून बघतो. आदाम आणि हव्वेची कथा. हं. म्हणजे एदन बाग, ते निषिद्ध फळ आणि मग मानवाचं पतन. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हा स्रोत काही असे प्रश्न विचारतो जे आपण सहसा विचारत नाही. अगदी बरोबर. उदाहरणार्थ एक साधा प्रश्न. देवाने आदामला बागेतून बाहेर का काढलं? वरवर पाहिलं तर वाटतं की शिक्षा म्हणून. पण बायबलमध्ये स्पष्ट लिहिलंय की त्याला बाहेर काढलं जेणेकरून तो जीवनाच्या झाडाचं फळ खाऊन कायमचा जगू नये. हो, आणि मग इथेच प्रश्न निर्माण होतो की देवाला त्याला कायमचं जीवन का मिळू द्यायचं नव्हतं? आणि ह्या दोन झाडांचं नेमकं रहस्य काय आहे? एक जीवनाचं झाड आणि दुसरं बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं झाड. आणि हा स्रोत ह्याच दोन झाडांच्या कल्पनेला धरून पाप, आज्ञापालन आणि मुक्ती यावर एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन मांडतो. तर आज आपण या स्रोताच्या मदतीने या परिचित कथेच्या काही अपरिचित पैलूंचा शोध घेऊया. सुरुवात करूया त्या हकालपट्टीपासूनच. आदामला बागेतून बाहेर काढलं गेलं. ही केवळ जागेची अदलाबदल होती का? नाही नाही, अजिबात नाही. हा जो स्रोत आहे ना, तो म्हणतो की ही घटना खूप जास्त प्रतिकात्मक आहे. म्हणजे एदेन बाग फक्त एक सुंदर जागा नव्हती, ते होतं देवाचं पृथ्वीवरचं निवासस्थान. आपण त्याची तुलना माहितीये का? जुन्या करारातील मंदिराच्या महापवित्र स्थानाशी करू शकतो. महापवित्र स्थान म्हणजे ती जागा जिथे देवाचं अस्तित्व सर्वात जास्त केंद्रित मानलं जायचं आणि जिथे फक्त मुख्य याजकाला वर्षातून एकदाच जायची परवानगी होती, बरोबर? अगदी बरोबर. तर एदेन बाग हे ते मूळ महापवित्र स्थान होतं, जिथे माणूस देवाच्या थेट सान्निध्यात त्याच्या अगदी जवळ राहत होता. त्यामुळे आदामला बाहेर काढणं म्हणजे फक्त घराबाहेर काढणं नव्हतं. ते देवाच्या त्या थेट नात्यातून त्याला दूर करणं होतं. हो, ते नातं तुटलं होतं. आणि म्हणूनच बागेच्या दारावर ते देवदूत आणि ती फिरणारी तलवार यांचा पहारा ठेवला होता. अगदी जसा मंदिराच्या त्या पवित्र स्थानाच्या दारावर एक मोठा पडदा होता, तसाच हा एक अडथळा होता. ते करूप देवदूत आणि ती ज्वालारूपी तलवार हेच दाखवतात की देवाच्या उपस्थितीत परत जाण्याचा मार्ग तो आता माणसासाठी बंद झाला होता. तो अडथळा त्याच्या शक्तीच्या पलीकडचा होता. ठीक आहे. तर हकालपट्टी म्हणजे देवापासून विभक्त होणं. पण या सगळ्या गोंधळाच्या केंद्रस्थानी ती दोन झाडं आहेत. आपण नेहमी या दोन झाडांना दोन वेगळे, स्वतंत्र पर्याय म्हणून बघतो. एक चांगलं, एक वाईट. हो, एक निवडलं तर जीवन, दुसरं निवडलं तर मृत्यू. बरोबर. पण इथेच हा स्रोत एक असा विचार मांडतो जो या पूर्ण कथेला एक कलाटणी देतो. आणि तो विचार खरंच खोल आहे. हा स्रोत म्हणतो की ही दोन वेगळी झाडं नव्हतीच, तर एकाच दैवी आज्ञेकडे बघण्याचे ते दोन दृष्टिकोन होते. म्हणजे नियम एकच, पण तुमच्या मनात काय आहे, तुमच्या हृदयाची स्थिती काय आहे, यावर ठरतं की तो नियम तुमच्यासाठी जीवनाचं झाड बनतो की बऱ्या वाईटाच्या ज्ञानाचं झाड. एक मिनिट. हे समजायला थोडं अवघड आहे. म्हणजे झाडं दोन होती, पण पर्याय एकच होता असं म्हणायचंय का तुम्हाला? याला असं समजूया, देवाने आज्ञा काय दिली होती, त्या झाडाचं फळ खाऊ नकोस. आता जर एखाद्या व्यक्तीच्या मनात देवाविषयी आणि इतरांविषयी खरं प्रेम असेल, तर ती व्यक्ती त्या आज्ञेचं पालन आनंदाने करेल. का? कारण त्याला देवाला खुश करायचंय, त्याच्यासोबतचं नातं जपायचंय. अच्छा. अशा व्यक्तीसाठी ती आज्ञा जीवनाचा, नात्याचा आणि आनंदाचा स्रोत बनते. म्हणजेच ते तिच्यासाठी जीवनाचं झाड बनतं. आणि मग दुसरी बाजू काय? दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीच्या मनात स्वार्थ असेल, अविश्वास असेल, तर तिला तीच आज्ञा एक ओझं वाटेल, एक बंधन वाटेल. ती व्यक्ती विचार करेल, देव माझ्यापासून काहीतरी लपवतोय, मला माझ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागायचं आहे. अशा व्यक्तीसाठी तीच आज्ञा एक कसोटी बनते, एक असा मापदंड ज्यावर ती व्यक्ती स्वतःच्या स्वार्थामुळे अपयशी ठरते आणि त्या अपयशाचा परिणाम म्हणजे मृत्यू. म्हणजेच ते बऱ्या वाईटाच्या ज्ञानाचं झाड बनतं. अरे वा. म्हणजे चूक फळात नव्हती किंवा झाडात नव्हती, नाही. चूक मनात होती. हो. या स्रोतानुसार फळ खाण्याची कृती ही केवळ मनात आधीपासून असलेल्या स्वार्थीपणाचं आणि अविश्वासाचं एक बाह्य प्रदर्शन होतं. तंतोतंत आदाम फळ खाण्याआधीच आध्यात्मिकरित्या देवापासून दूर गेला होता. त्याच्या मनात हव्वेविषयीचं प्रेम देवाविषयीच्या प्रेमापेक्षा मोठं झालं होतं. त्यामुळे जेव्हा निवड करण्याची वेळ आली, तेव्हा त्याने प्रेमापोटी नाही तर स्वार्थापोटी निवड केली. त्या झाडाने फक्त ते उघड केलं जे मनात आधीच लपलेलं होतं.
पण मग प्रश्न येतो की हे झाड तिथे ठेवलंच का? हा एक प्रकारचा सापळा होता का आदामला अपयशी ठरवण्यासाठी? कारण याचमुळे तर सगळा गोंधळ झाला ना. या एका घटनेमुळे मानवाचं पतन झालं. मग हे उघडकीस आणणं खूप महागात पडलं असं नाही वाटत? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हा प्रश्न अनेकांना पडतो. पण ह्या विश्लेषणामध्ये एक खूप वेगळा मुद्दा मांडला आहे. ते झाड सापळा नव्हतं, तर एक एक आरसा होतं. आरसा? हो, आरसा. जोपर्यंत तुम्ही आरशात बघत नाहीत, तोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर डाग आहे हे तुम्हाला कसं कळणार? त्याचप्रमाणे त्या झाडाच्या आज्ञेने आदामला त्याच्या आध्यात्मिक स्थितीचा आरसा दाखवला. त्याला हे समजलं की तो परिपूर्ण नाहीये, त्याच्या मनात स्वार्थ आहे. त्या झाडाशिवाय तो स्वतःला नेहमीच चांगला समजत राहिला असता, पण तो आतून देवापासून दुरावलेलाच असता. तो आजार आतल्या आत वाढत राहिला असता, कधीच उघड झाला नसता. म्हणजे ते एक निदान करणारं साधन होतं, डायग्नोस्टिक टूल. पण तरीही निदान झाल्यावर उपचारांची गरज असते ना? या घटनेने फक्त रोग दाखवला. मग या या आध्यात्मिक आजारावर उपाय काय? हा स्रोत आपल्याला कुठे घेऊन जातो? आणि इथेच या सगळ्या चर्चेचा खरा गाभा आहे. जर बऱ्या वाईटाच्या ज्ञानाचं झाड आपल्याला आपली समस्या, आपलं पाप दाखवत असेल, तर हा स्रोत म्हणतो की यावरचा उपाय म्हणजे खरं जीवनाचं झाड. आणि ते अंतिम जीवनाचं झाड म्हणजे येशू ख्रिस्त आणि त्यांचं क्रूसावरील बलिदान. म्हणजे या कथेतील जीवनाच्या झाडाला थेट क्रूसाशी जोडलंय. नाहीये दाखवून दिलं. आपण शिक्षेच्या भीतीने नियम पाळण्याचा प्रयत्न करतो, पण आपलं मन बदलत नाही. क्रूस मात्र एक वेगळा मार्ग दाखवतो. तो देवाचं निस्वार्थ प्रेम प्रकट करतो. तो दाखवतो की देवाने आपल्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली. आणि या प्रेमामुळे माणसाचं मन बदलतं, असं या स्रोताचं म्हणणं आहे. अगदी. याला आपण एका उदाहरणाने समजूया. समजा आपण ट्रॅफिक सिग्नल पाळतो. ते पोलिसांच्या दंडाच्या भीतीने पाळणं वेगळं आणि माझ्यामुळे कोणाचा अपघात होऊ नये या काळजीपोटी पाळणं वेगळं. कृती एकच आहे, पण त्यामागची भावना पूर्णपणे वेगळी आहे. बरोबर. हा स्रोत म्हणतो की देवाला दुसऱ्या प्रकारची आज्ञाधारकता हवी आहे, जी शिक्षेच्या भीतीतून नाही, तर प्रेमातून जन्माला येते. आणि क्रूसावरील प्रेम पाहिल्यावरच त्या खऱ्या प्रेमाचा अनुभव येतो. तोच देवाच्या उपस्थितीत परत जाण्याचा खरा मार्ग आहे. हे खूपच वेगळं आणि खोल विश्लेषण आहे. पण आता मला मूळ मुद्द्यावर परत यायचं आहे. आदामची हकालपट्टी. आपण पाहिलं की ती देवापासून विभक्त होण्याची घटना होती. पण याच स्रोतामध्ये एक असा विचार आहे जो खरं तर धक्कादायक वाटू शकतो. तो म्हणतो की आदामला बाहेर काढणं ही केवळ शिक्षा नव्हती, तर ते एक दयाळू कृत्य होतं. एक मिनिट, आपण ज्याला मानवजातीची सर्वात मोठी शिक्षा समजतो त्याला हा स्रोत दयाळू कृत्य म्हणतोय, हे पटायला खूपच जड आहे. यात दया कुठे आहे? वरवर पाहता हे विचित्र वाटतं, पण त्यामागचा विचार खूप खोल आहे. विचार करा, जर आदाम त्या पापी, स्वार्थी आणि देवापासून दुरावलेल्या अवस्थेत अमर झाला असता तर काय झालं असतं? तो कायमचा तसाच राहिला असता. बरोबर. ते कधीही न संपणारं दुःख एक शाश्वत नरक बनलं असतं. तो कायमचा त्या तुटलेल्या, अपूर्ण अवस्थेत अडकला असता, जिथे प्रेम नाही, शांती नाही, फक्त स्वार्थ आणि देवापासूनचं अंतर आहे. त्यामुळे देवाने त्याला जीवनाच्या झाडाचं फळ खाण्यापासून रोखून एक प्रकारे त्या शाश्वत नरकापासून वाचवलं. अच्छा. ती हकालपट्टी एक तात्पुरती शिक्षा होती, ज्यामुळे त्याला पश्चातापाची आणि परत येण्याची एक संधी मिळाली. म्हणजे त्याला त्या चुकीच्या स्थितीत लॉक होण्यापासून देवाने वाचवलं. हे तर पूर्णपणे वेगळं समीकरण आहे. इतकंच नाही, तर हा स्रोत पुढे जाऊन म्हणतो की एदेन बागेबाहेरचं जग, तिथले कष्ट, दुःख आणि मृत्यूची जाणीव, हे सगळं माणसाला त्याच्या अपूर्णतेची आठवण करून देतं. याच गोष्टी त्याला देवाला शोधायला प्रवृत्त करतात. खरंच. जर सगळं काही सहज मिळालं असतं तर कदाचित माणसाला कधीच देवाची गरज वाटली नसती. त्यामुळे ते दुःख आणि कष्टच त्याला खऱ्या जीवनाच्या झाडाकडे म्हणजेच देवाकडे परत आणणारे शिक्षक ठरतात. म्हणजे ज्याला आपण शाप समजतो तेच खरं तर आशीर्वादाचं साधन बनतं. ही कल्पनाच खूप विलक्षण आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण एका परिचित कथेचे अनेक अपरिचित पैलू पाहिले. हो, आपण पाहिलं की एदेनमधून बाहेर काढलं जाणं म्हणजे फक्त घराबाहेर जाणं नाही, तर देवाच्या सान्निध्यातून दूर जाणं होतं. आपण हेही पाहिलं की ती दोन झाडं म्हणजे दोन वेगळे पर्याय नव्हते. तर एकाच आज्ञेकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन होते जे आपल्या हृदयाच्या स्थितीवर अवलंबून होते. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते निषिद्ध फळाचं झाड एक सापळा नव्हतं, तर एक आरसा होतं, ज्याने माणसाला त्याच्या आध्यात्मिक आजाराचं निदान करून दिलं.
आणि आदामची हकालपट्टी, जी कठोर शिक्षा वाटते, ती खरं तर त्याला एका वाईट, शाश्वत अवस्थेत अडकण्यापासून वाचवणारी एक दयाळू कृती होती. या सगळ्याचा शेवट आपल्याला देवाच्या प्रेमाच्या खोल आकलनाकडे घेऊन जातो. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न सोडून जातो. हा स्रोत यावर जोर देतो की मानवाची स्वतंत्र इच्छा म्हणजे फ्री विल केवळ प्रेमातूनच परिपूर्ण होते. आता विचार करा, जर एखाद्या व्यक्तीचं किंवा प्राण्याचं आज्ञापालन केवळ शिक्षेच्या भीतीतून येत असेल, जसे की नरकाच्या किंवा अग्नीच्या तलावाच्या भीतीतून, तर त्याची स्वतंत्र इच्छा खरोखर परिपूर्ण झाली आहे असं म्हणता येईल का? की खरी परिपूर्णता तेव्हाच साधली जाते जेव्हा आज्ञापालन कोणत्याही भीतीशिवाय केवळ परस्पर प्रेमातून आणि आदरातून जन्माला येतं.